बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। राहुरी येथील केसापूर या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखेचे उद्घाटन रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल, राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुनील शिरसाट, शहराध्यक्ष विजय पवार, मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन आव्हाड, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, रमेश अमोलिक, सांतोन शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रिपाईचे जिल्हा संघटक राजू नाना गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी केसापूर ग्रामपंचायत पटांगणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखाध्यक्ष सुनील रणदिवे यांनी केले तर आभार सचिन शेलार यांनी मानले। त्यावेळी केसापूर रिपब्लिकन पक्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। रिपाईच्या केसापूर शाखेचे अध्यक्ष म्हणून सुनील रणदिवे, उपाध्यक्ष म्हणून सचिन शेलार, कार्याध्यक्ष राहुल रणदिवे यांची निवड करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष तळागाळातील वंचितांना, दुर्बल घटकांना न्याय मिळवून गोरगरिबांचे अनेक प्रश्न सोडून अन्यायाचा प्रतिकार करणारा एकमेव पक्ष असून रिपब्लिकन पक्ष सर्व जाती धर्माचा पक्ष असून प्रत्येक खेड्यापाड्यात पुन्हा रिपब्लिकन शाखेचे नूतनीकरण करणार असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी रिपाईचे अल्यानगर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केले आहे। या प्रसंगी 2 वर्ष 11 महिने आणि 17-18 दिवस ही घटना बाबासाहेब होती आणि बाबासाहेब ज्या जसे जन्मले ती मारदार ती अतिशय अस्पृश्य म्हणून हिंडले जायची आणि गाव कुसाबाहेर प्रेमपेठ जात राहिली। त्या जातीला मुख्य प्रवाहामध्ये यायला कित्येक वर्ष लागली, पण ज्या माणसाच्या हातामध्ये हे घडलं याचं काम आलं त्या माणसाने किमान 90% तरी मागून घेतला। पण बाबासाहेबांनी असं काहीच केलं नाही। बाबासाहेबांनी सगळ्या धर्माला न्याय दिला, सारखा न्याय दिला। आजच्या काळामध्ये आम्ही हा अभिमान बाळगतो का आम्हाला आमदार खासदार काही भेटू वगैरे नाही भेटू, एखादा कोण जिल्हा परिषदेचा असतो सरपंच भेटू वगैरे नाही भेटू, पण बाबासाहेबांसाठी जन्म आलो आहे सगळ्या म्हणा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे संघटन आहे, फार मोठं असं संघटन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली संबंध देशामध्ये आपण आपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा शिरकाव केलेला आहे। आपल्याकडे कुठलंही आर्थिक बेस नव्हतं तरी देखील आपला शिरकाव आपण संबंध देशामध्ये फुलेशाह आंबेडकरांचे विचार रुजवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। त्याच अनुषंगाने या ठिकाणी नेते रामदासजी आठवले साहेबांचं नेतृत्व। या प्रसंगी बापूसाहेब बनसोडे, अमोल शेलार, संजय शेलार, माजी सरपंच बाबासाहेब पवार, समता परिषदेचे दादासाहेब मेहत्रे, विनोद पवार, वामन टाकसाळ, अनिल बोधक, भारत रणदिवे, साहेबराव मेहत्रे, मुनीर शेख, धर्मदास कसबे, संभाजी शेलार, विलास रणदिवे, राजू भोसले, सुरेश शेलार, सागर शिरसाट, अजय भोसले, विजय भोसले, हर्षल रणदिवे, बाप्पू पटारे, ज्ञानेश्वर भोसले, पप्पू झावरे, सचिन शिंदे, शुभम रणदिवे, आकाश रणदिवे, सचिन रोखे, सनी गायकवाड, भारत सोळशे, शेख तन्वीर, प्रणय रणदिवे, गणेश पुजारी, बबन जाधव, गणेश भगत, संजय भोसले तसेच महिला आघाडीच्या कांताबाई रणदिवे, लानूबाई भोसले, शकिला शेख, विजय बोधक, सूर्यकांत दिवे, संगीता शेलार, कमलाबाई भोसले, सुनीता वाघमारे, स्वाती शेलार, शांता शिरसाट, सिंधुबाई रणदिवे, प्रीती भोसले, संगीता पडगमल, आशा वानखेडे, अरुणा बनसोडे, कल्पना रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते। भीमप्रहार न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप जगताप, श्रीरामपूर। बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।